LCM and HCF ऑफ फ्रॅक्शन. तर पहिल्यांदा फ्रॅक्शन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन? फ्रॅक्शन इज द फॉर्म ऑफ न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. मीन्स व्हॉट? वर जी संख्या लिहितो त्याला आपण न्यूमरेटर म्हणतो. इन मराठी त्याला काय म्हणतो? अंश म्हणतो. काय म्हणतो? अंश. अँड जी खाली संख्या लिहितो द डिनॉमिनेटर त्याला काय म्हणतो? छेद म्हणतो. फॉर एक्झाम्पल फ्रॅक्शन कोणते आहे? 2/3, 3/4, 4/5. मग तशा फ्रॅक्शनचे भरपूर प्रकार आहेत. प्रॉपर फ्रॅक्शन असेल किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शन असेल किंवा मिक्स्ड फ्रॅक्शन असेल किंवा वल्गर फ्रॅक्शन असेल, असे फ्रॅक्शनचे अनेक प्रकार आहेत. पण आपल्याला जर पाहायचं म्हणलं तर फ्रॅक्शन म्हणजे काय की वर लिहितो त्या संख्येला न्यूमरेटर म्हणायचं, खाली काय म्हणायचं? डिनॉमिनेटर. मग आपल्या टॉपिकचं नाव आहे आज एलसीएम अँड एचसीएफ ऑफ फ्रॅक्शन. तुमच्या सर्वांना माहिती आहे एलसीएम म्हणजे काय? लसावी. आणि एचसीएफ म्हणजे काय? लसावी. मग एलसीएम म्हणजे काय? लोएस्ट कॉमन मल्टिपल. आणि एचसीएफ म्हणजे काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर. हे आपण शिकलेलं आहे आतापर्यंत. दोन संख्येचा लसावी मसावी काढायचा कसा तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. मग आता दोन फ्रॅक्शनचा लसावी मसावी काढायचा कसा हे आपल्याला शिकायचं. पण ते जर काढायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला जर सूत्र माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? सूत्र. फ्रॅक्शनचा एलसीएम काढण्याचं सूत्र काय? एलसीएम ऑफ फ्रॅक्शन इज इक्वल टू एलसीएम ऑफ न्यूमरेटर डिवायडेड बाय एचसीएफ ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे काय? जर दोन तुम्हाला फ्रॅक्शन दिले असतील तर ह्याचा न्यूमरेटर किती आहे? 2 आणि ह्याचा किती आहे? 3. ह्याचा डिनॉमिनेटर किती आहे? 3. ह्याचा किती आहे? 4. जर पाहिला तर ह्या दोन न्यूमरेटरचा आपल्याला काय काढावा लागतो? अगोदर एलसीएम. नंतर दोन डिनॉमिनेटरचा काय काढावा लागतो? एचसीएफ. आणि निघालेला एलसीएम वर लिहायचा न्यूमरेटरचा, निघालेला डिनॉमिनेटरचा एचसीएफ कुठे लिहायचा? खाली लिहायचा. त्याला काय म्हणायचं? एलसीएम ऑफ फ्रॅक्शन. मी एक तुम्हाला एक्झाम्पल करून दाखवतो. पहा, एक्झाम्पल असं आहे की 3/5, 2/3. जर पाहिला तर पहिल्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर किती आहे? 3. दुसऱ्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर किती आहे? 2. मग आपल्याला अगोदर कशाचा फ्रॅक्शन काढायचं? न्यूमरेटर कशाचा आहे? एलसीएम कशाचा काढायचा आहे? न्यूमरेटर. मग लिहायचं एलसीएम ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटर कोणते कोणते? 3 आणि 2. एलसीएम काढायची टेक्निक तुम्हाला माहिती आहे, प्राइम फॅक्टर मेथड. आणि 3 आणि 2 त्याला कॉमन भाग जातो कशाने? नाही. 3 1 3, 2 ला 2, 2 1 2. दोन्हीकडे एक एक आले म्हणजे शांत. इकडे फॅक्टर काय आले? 3 गुणिले 2. एलसीएम काय आला? 3 दुनी 6. हा एलसीएम कोणाचा आहे? न्यूमरेटरचा आहे. जेव्हाच्या संख्या आहेत ना त्याला अंश म्हणतो. काय म्हणतो? अंश. इंग्रजीत काय म्हणतो त्याला? न्यूमरेटर. आणि छेदातली जी खालची संख्या त्याला छेद म्हणतो. आणि इंग्रजीत काय म्हणतो? आणि दोन्हीला कंबाईन काय म्हणतो? फ्रॅक्शन. काय म्हणतो? फ्रॅक्शन. बाय फ्रॅक्शनचा आपण काय काढला? एलसीएम काढला. एलसीएम कोणाचा काढला? फक्त न्यूमरेटरचा. हे 3 आणि 2 चा काय काढला? एलसीएम किती आला रे? 6. आता सूत्रात खाली काय आहे? एचसीएफ. एचसीएफ काढायचा असेल तर ती टेक्निक. आता आपल्याला एचसीएफ कोणाचा काढावा लागेल? डिनॉमिनेटरचा. डिनॉमिनेटर म्हणजे किती आहे? तिथं 5 आणि इथे किती आहे? 3. मग मी काढतो एचसीएफ त्याच मेथडने. बरोबर? 5 3 इथं वर लिहितो एचसीएफ ऑफ डिनॉमिनेटर. काय लिहितो? एचसीएफ ऑफ डिनॉमिनेटर. एचसीएफ ऑफ डिनॉमिनेटर. ओके. तर एचसीएफ जर काढायला गेला तर तुम्हाला माहिती असेल की हे जे गणित आहे 5 आणि 3 त्याला कॉमन कशाने भाग जातो का? जात नाही. मग याचा एचसीएफ काय येतो रे? काय नाही म्हणजे काय येतो? 1. काय येतो? 1. जर पाहायला गेला तर 1 जर दोन्हीला पाहिला तर 1 न जर डिवाइड केलं तर काय येतं? 5. मग असं 1 न किती जरी आपण जर याला डिवाइड केलं तेच उत्तर येणार. म्हणजे 2 जर समजा कोप्राइम नंबर असतील तर त्याचा एचसीएफ काय असतो? ऑलवेज 1 असतो. जर दोन्ही संख्येला जर कॉमन फॅक्टर कोणता नसेल तर एचसीएफ काय असतो? 1. मग याचा एचसीएफ काय झाला? 1 झाला. काय झाला? एचसीएफ 1. मग आता आपण सूत्रात टाकून देऊ. सूत्र काय आहे आपलं? एलसीएम ऑफ फ्रॅक्शन बरोबर काय? एलसीएम ऑफ न्यूमरेटर डिवाइडेड बाय एचसीएफ ऑफ डिनॉमिनेटर. मग वर अगोदर काय लिहायचं आपल्याला? एलसीएम ऑफ न्यूमरेटर किती आलाय तो? 6. किती लिहितो? एलसीएम ऑफ फ्रॅक्शन काय लिहितो? बघा हे सूत्र वापरले. कोणतं आपण? एलसीएम ऑफ फ्रॅक्शन. मग अगोदर मी सूत्र लिहितो ते एलसीएम ऑफ फ्रॅक्शन बरोबर काय येते? वरी काय आहे? एलसीएम ऑफ न्यूमरेटर किती आला? एलसीएम 6. आणि डिनॉमिनेटरचा काय काढायचं आपल्याला? एचसीएफ तो किती आलाय? 1. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 601. तर अशा पद्धतीने आपल्याला काय काढायचं? एलसीएम. हा झाला एलसीएम कशाचा? फ्रॅक्शनचा.
तर एचसीएफ काढण्यासाठी सूत्र काय आधी आपल्याला अंशाचा एचसीएफ काढायचा आहे नंतर एलसीएम कोणाचा काढायचा आहे डिनॉमिनेटर आणि सेम आलेलं उत्तर कुठं टाकायचे सूत्रात तुमचं गणित सॉल्व्ह तर समजलं का तुम्हाला कसं काढायचं एलसीएम ओके तर आता तुम्हाला एचसीएफ काढून घ्या चालतंय